नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. आज आपला टॉपिक आहे रेडियस ऑफ nth बोहर्स ऑर्बिट. मग काय दिलं बघा, एम म्हणजे काय तर मास ऑफ इलेक्ट्रॉन, -e का आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, Rn का आहे रेडियस ऑफ nth बोहर्स ऑर्बिट, चार्ज ऑन न्यूक्लियस का घेतला +e, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन का आहे Vn आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनला काय घेतला आपण Z आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर nने दाखवलेला आहे. मग आता बोहर्स फर्स्ट पॉस्युलेट घ्यायचा आहे. त्या बोहर फर्स्ट पॉस्युलेटवरना कुलोम फोर्स जो आहे इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आणि कुलोम फोर्स दिलेला आहे ZE² अपॉन 4πε0 Rn² आणि सेंट्रिपिटल फोर्स आहे mv² अपॉन r. मग या ठिकाणी Rn जाणार आहे. मग आपल्याला मिळतं v² इज इक्वल टू ZE² अपॉन 8πε0 Rnme. इक्वेशन नंबर 1 म्हणजे पहिल्या पॉस्युलेटवरनं आपण v² किंमत काढली. आता दुसरा पॉस्युलेट दिलेला आहे. अकॉर्डिंग टू बोहर सेकंड पॉस्युलेट, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन दोज ऑर्बिटल whose angular momentum is integral multiple of h upon 2π. मग mrv इज इक्वल टू nh अपॉन 2π आपण स्क्वेअर केला. मग m² v² r² इज इक्वल टू n² h² अपॉन 4π² आणि याच्यावरनं सुद्धा आपल्याला v² ची किंमत काढायची आहे आणि v² ची किंमत आलेली आहे n² h² अपॉन 4π² m² r². मी दोन्ही पॉस्युलेटवरना v² ची किंमत काढलेली आहे आणि ती बॅलन्स केलेली आहे आणि बॅलन्स केल्यानंतर Rn कॅन्सल होतं. मग Rnची किंमत आपल्याला मिळते n² h² ε0 अपॉन πm ZE² आणि यालाच म्हणतो आपण रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट. राईट साईडला n² सोडून बाकी सगळा जर भाग आपण कॉन्स्टंट ठेवला तर Rn इज इक्वल टू आलं a0 n² आणि म्हणजे Rn इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n². म्हणजे रेडियस ऑफ बोहर्स ऑर्बिट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर.